उपनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा मागे घेण्याच्या वादातून भाऊबंदकीचा वाद विकोपाला गेल्याचा प्रकार समोर आला। उपनगर पोलीस स्टेशनमध्ये खोटा व एकतर्फी गुन्हा दाखल केल्यानं आदेश निवृत्तीबुवा वय 18 राहणार दोमीमळा रोकडोबावाडी नाशिक रोड यानं चक्क उपनगर पोलीस स्टेशनमध्येच दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री 8:30 ते 9च्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या समोरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली। जखमी आदेशला तात्काळ उपनगर पोलिसांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालय नाशिक रोड या ठिकाणी औषधोपचारासाठी दाखल केलाय। जखमी आदेश बुवा याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। आदेशसह त्याच्या कुटुंबातील 9 व्यक्तींवर एकतर्फी खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि उपनगर पोलीस आमचं म्हणणं ऐकून घेत नसल्यानं आदेशनं पोलिसांचा निषेध करून उपनगर पोलीस स्टेशनमध्येच विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। दरम्यान या घटनेमुळे उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती। दरम्यान आदेशच्या नातेवाईकांनी बिटको रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आपला आक्रोश व्यक्त केला। यावेळी आदेश व त्याच्या आईनं प्रसार माध्यमांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली आहे। माझा मुलगा आहे आदेश बुवा, हे विमल बुवा, संदीप बुवा जे यांची पूर्ण फॅमिली आहे ना, बुवा सगळे सांगा ते कसे आपले सगळ्यांचे नाव गुंडा त्यांचे जावई वगैरे जे कोणी आहे त्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक काय असतील नसतील गुन्हे खोटे नाटे गुन्हे दाखल करून माझ्या मुलाला आज त्यांनी ना विष प्यायला प्रवृत्त केलेलं आहे। पहिले मागच्या वर्षी मोठ्या मुलावर गुन्हे दाखल करून त्याचं बी हे केलेलं आहे, खराब केला। आता याच्या मागे लागलेलं आहे कोणी आणि चौधरी त्यांनी बी माझ्या पोराला म्हणते का मेल्यावर तुमचा पंचनामा करू आम्ही। आता जो कोणी अधिकारी आहे जो कोणी सचिन चौधरी मी सपोर्ट सचिन चौधरी त्यांना बोलवा, त्यांनी कोणते गुन्हे दाखल केले त्यांना पहिले निलंबित करा। आणि 4 दिवसापासून पोलीस स्टेशनला जातोय, आम्हाला हुसकावून लावताय, काहीच घेत नाही। सचिन कोणी चौधरी चौधरीचा मोठा सपोर्ट आहे त्यांना। जोपनी महाजन होता मागच्या वर्षी, आता जो कोण आहे शिरसाट, अजून कोण आहे पैसे घ्या, पैसे थप्पे जाते लेडीजला त्रास देता, घरात घुसून त्रास शिवीगाळ करतात। रघुनाथ बुवा यांनी ईमेल रघुनाथ बुवा यांनी पोलिसांना पैसे दिले, खोटे गुन्हे दाखल केले माझ्या आई बापावर, माझ्यावर। मी जगणार नाही, शेवटचा व्हिडिओ मला सगळ्यांना व्हायरल कर। या आदेश साहेबांनी मला वाचवले, माझे मोठे भाऊ आहे, यांनी खोटे गुन्हे दाखल केले। भाऊ पप्पांना बोलून पैसे घेतले, आमचे गुन्हे दाखल केले, 11 गुन्हे दाखल केले। कोर्टामध्ये ती बाई चांगली येते आणि साहेबांसमोर साडी फाटतीये, तरी साहेब त्यांना काही करत नाही, त्यांच्याकडून ऍक्शन घेऊन आमच्यावर गुन्हे दाखल करते का? आणि वरतून आम्ही गेल्यावर जिथं साहेब म्हणते आम्हाला माहिती आहे खोटे गुन्हे दाखल करताय, मग काय आमच्या खोटे गुन्हे दाखल करते? त्यांच्याकडून पैसे घेऊन किती पैसे दिले? 50,000। आता मृत्यू घे म्हणा माझा, त्याला म्हणा माझी किडनी वीक, त्यांच्या 50,000पेक्षा जास्त भेटेल म्हणा तुला। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।